कधी कधी गाव खूप शांत दिसतं, पण त्या शांततेच्या आड एक धोकादायक वास्तव हळूच आकार घेत असतं. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी अवघी सुमारे 400 लोकसंख्या असलेलं एक साधंसं शांत गाव. काही दिवसांपूर्वी याच गावात MD म्हणजेच मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक अंमली पदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणावर अचानक कारवाई झाली. आणि तेव्हा एक प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला. हे सगळं अचानक घडलं होतं का? की संकेत स्पष्ट दिसत असतानाही आपण दुर्लक्ष केलं? हे वेळीच थांबवता आलं असतं का जर आपण थोडे अधिक जागरूक असतो तर? आज अंमली पदार्थ तयार करणारे गुन्हेगार मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता दुर्गम भागामध्ये, रिकाम्या शेडमध्ये, रानातील खोल्यांमध्ये, ओसाड वस्त्यांमध्ये, अगदी जनावरांच्या गोठ्यांमध्येही आपले अड्डे उभारत आहेत. तिथून निघणारा केमिकलचा उग्र वास, रात्रीची सतत होणारी ये-जा, ड्रम, पाईप, काचेची भांडी, बर्फाच्या लाद्या, अनोळखी काचेचे बरेच साहित्य, कामगारांसारखे दिसणारे पण ओळखीचे नसलेले लोक, वाहनांची संशयास्पद ये-जा, हे सगळं योगायोग नव्हताच खरं. ते संकेत होते, पण वेळ निघून गेली. आणि लक्षात ठेवा, हे ड्रग्ज इथेच थांबत नाहीत. ते समाजात पोहोचतात, कॉलेजमध्ये शिरतात आणि कोणाच्या तरी मुलांचं आयुष्य, कोणाचा तरी संसार हळूहळू पण कायमच उद्ध्वस्त करतात. कदाचित तुमचाही. म्हणून मी एक गोष्ट अत्यंत ठामपणे सांगू इच्छिते. संशय आला तरी तुम्ही स्वतः एकदा खात्री करा, परंतु कायदा हातात घेऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तुमचं एकच पण खूप महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे माहिती देणं. जवळचं पोलीस स्टेशन, 112 टोल फ्री आपत्कालीन क्रमांक, पोलिसांचा अधिकृत व्हॉट्सअप नंबर. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि खात्रीशीर माहिती देणाऱ्यांना सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून रोख स्वरूपात बक्षीस दिले जाईल. पोलीस कारवाई करतात, पण माहिती समाज देतो. आणि जेव्हा समाज आणि पोलीस एकत्र उभे राहतात, तेव्हाच अशा राक्षसी प्रवृत्तींचा खऱ्या अर्थाने अंत होतो. हा लढा फक्त पोलिसांचा नाही, आपलं गाव, आपली मुलं आणि आपली सामूहिक जबाबदारी. सातारा पोलीस सदैव आपल्या सोबत आहेत. जय हिंद.